अर्थ खाते राष्ट्रवादीलाच मिळणार, हसन मुश्रीफांचा मोठा दावा. महायुतीतील चर्चांना नवं वळण. महाराष्ट्राच्या राजकारणात अर्थ खात्याच्या वाटपावरून सुरू असलेल्या चर्चांना आता नवे वळण मिळालं आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळणार असल्याचा दावा करत महायुतीतील चर्चांवर महत्त्वाचे वक्तव्य केलंय. माध्यमांशी संवाद साधताना हसन मुश्रीफ यांनी म्हटले की अर्थ खाते निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार आहे. या संदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली असून अर्थ खात्याबाबत लवकर निर्णय व्हावा यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यास शिवसेनेचा विरोध असल्याच्या चर्चांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. महायुतीमध्ये अशा प्रकारे मतभेद करून चालणार नाही. युती स्थापन करताना जे ठरलं होतं त्यानुसार निर्णय व्हावा अशी पक्षाची अपेक्षा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबतही हसन मुश्रीफ यांनी भाष्य केलं आहे. शरद पवार गटाची एनडीएमध्ये सहभागी होण्याची इच्छा असल्याची चर्चा आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनडीएमध्ये चौथा पक्ष घेतला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच जयंत पाटील यांनी दोन्ही गटांच्या विलिनीकरणाला नकार दिल्यामुळे भविष्यात काय घडेल हे सध्या सांगता येणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भेटीबाबत बोलताना मुश्रीफ यांनी म्हटले की ईश्वरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या अपात्रतेच्या प्रकरणासंदर्भात ही भेट झाली होती. त्या पलीकडील घडामोडींबाबत आपल्याकडे कोणतीही माहिती नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. याचवेळी सुनील तटकरे यांच्या मुख्यमंत्री भेटीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली एकसंघ असून मुख्यमंत्र्यांची भेट घेणं ही सामान्य प्रशासकीय प्रक्रिया असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हे राष्ट्रवादीला मिळेल. निश्चितपणानं आम्ही सर्व नेते मंडळी मिळून परवा आमची बैठक झाली. आम्ही अमितभाई शहा यांना मुख्यमंत्र्यांना पुन्हा भेटणार आहोत. शिंदेच्या काही लोकांनी तक्रारी केली की निधी मिळत नाही, त्याच्यामुळं त्यांच्याकडे आता जेवण्यास अपेक्षा व्यक्त करतात. नाही, असं युतीमध्ये असं करून चालणार नाही. ह्याला खातं मग आम्ही काहीतरी वेगळं म्हणायचं. युतीमध्ये जे ठरलेलं आहे पहिल्यापासून ते व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. सर, पेटा घेत आहेत किंवा येण्यास तयार आहेत, काय राहणार, काय होतं? पवार साहेबांच्या बद्दल काय मी काय ऐकलेलं नाही, परंतु आम्ही ज्या प्रसार माध्यमावर बातम्या ऐकतो की शरद पवार गटातील सर्व खासदार आणि आमदार हे एनडीए मध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत आणि ते आम्हाला एनडीएचा भाग करावा अशी त्यांची मागणी आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी दिल्लीमधून परवा सांगितलं की आम्ही चौथा पक्ष या एनडीए मध्ये घेणार नाही आणि आम्ही पवार साहेबांचे खासदार आमदार फोडणार नाही. आता प्रश्न राहिला दोन्ही पक्षांनी आम्ही एकत्र होणार. आता आज जयंत पाटलांनी त्याचा इन्कार केलेला आहे. कारण मला वाटतंय भविष्य काळामध्ये काय होणार आहे हे लवकरच आपल्याला कळेल. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, सांगली.